होमवर्क पाठवलेला नाही. त्यातल्या त्यात मजा म्हणजे रेणुका बावदाने मॅडम तुम्ही आहात का तिथे? जरा ऑडिओ तुमचा ऑन करा. येस, मी तुम्हाला जे पाठवलेलं कसं जुळलं मस्त. चुकलं तर रिप्लाय नाही ऍप्लाय. पण बरोबर केले सगळ्यांनी, उत्तम, व्हेरी गुड. त्यातल्या त्यात ज्यांनी होमवर्क नाही पाठवला त्यामध्ये आहेत प्रतिभा ननावरे मॅडम, रत्ना खर्डेकर मॅडमचं मला काय आठवत नाही, पण स्नेहल मॅडमने पाठवलं. रत्ना मॅडम पाठवलंय का तुम्ही होमवर्क, रत्ना खर्डेकर मॅडम? हा yes. कारण कारण दोन आहेत ना, रत्ना, एक रत्ना पवार, एक रत्ना खर्डेकर, का तुम्हीच आहात त्या दोन्ही? हा, मी तेच थवा थवा तुमचं आडनाव काय इथे दिसतंय मला. हा, करडेकर करडेकर. हा, तर मला मी पाहिला तुमचा होमवर्क पाहिलाय. जयश्री होले मॅडम हे पाठवलाय, भोसले मॅडम पाठवलाय, चव्हाण मॅडम, सारिका मॅडमने नाही पाठवलाय. एम आय राईट ऑर रॉंग? येस, येस. त्यानंतर श्रद्धा मॅडमने नाही पाठवलेला आहे. होमवर्क पाठवा रोज बरं का. चालेल. चलो लेट स्टार्ट नाव. आजचा नवीन कॉन्व्हर्सेशन. मी सर्वांना म्यूट करतो आता, म्हणजे आवाज येणार नाही. हं. लगेच सुरुवात करतोय आणि पहिल्या विद्यार्थ्याचं नावच घेतो मी. अनुराधा देशपांडे मॅडम, तुम्ही एकदम वरती दिसता नेहमी, कारण तुमचं नाव ए ने सुरू आहे. मला वाटतं ते अल्फाबेट्स वाईज नावं दिसतात, त्यामुळे तुमचाच पहिला नंबर आहे. अनुराधा देशपांडे मॅडम, तुम्ही सांगायचं. पहिलं बघा, प्रिया, प्रिया आणि तिचा भाऊ दोघांमधलं संभाषण आहे. आणि प्रिया भावाला विचारत आहे की मला गव्हर्नमेंट का प्रायव्हेट जॉब करावा, असं ते सल्ला भावाकडून घेत आहे. तर आता तिचं पहिलं संभाषण काय आहे बघा. प्रिया म्हणते, भैया, मी विचार करत होते की मला सरकारी नोकरी करावी, म्हणजे मी सरकारी नोकरी करावी की खाजगी क्षेत्रात जावे, असं ती भावाला विचारते. आता मी तुम्हाला मदत करतो, डोंट वरी. भैया म्हणजे ब्रदर, मी विचार करत होते, चालू भूतकाळ आहे. कसं म्हणाल? आय वॉज थिंकिंग, आय एन जी फॉर्म, चालू भूतकाळ आहे हा. हा, भैया, आय वॉज थिंकिंग दॅट, मी सरकारी नोकरी. हा, हा. हम्म. कसं म्हणतात म्हणा म्हणून तुम्ही? मी प्रायव्हेट जॉब. हा, या. आता हे बघा कसं होईल, मी नीट सांगतो बरं का. ती म्हणते, भैया, आय वॉज थिंकिंग दॅट. मग पहिल्यांदा ती विचारते, मग सल्ला घेते. मग तुम्ही या ठिकाणी शूडचा वापर करू शकाल की, भैया, आय वॉज थिंकिंग दॅट शुड आय गो इन गव्हर्नमेंट सेक्टर और प्रायव्हेट सेक्टर, असं ते म्हणणार बघा. ओके. आता या वाक्याला तुम्हाला बरेच ऑप्शन भेटतील. मी शूडचा वापर केलाय, काही ठिकाणी शूड नसणार आहे. म्हणजे तर कसं असेल बरं? भैया, आय वॉज थिंकिंग दॅट शाल आय गो टू गव्हर्नमेंट जॉब और प्रायव्हेट जॉब, असं पण म्हणणार तुम्हाला विचारतील. मग शॅड शूडचा वापर झालेला दिसतो. आता दुसरा राऊंड जो आहे पुढचा भैयाचा, तो आहे अश्विनी मेहत्रे मॅडम. मॅडम, ट्राय करायचं आहे, मी मदत करतो तुम्हाला बरं का. वाक्य बघा कसं आहे. भाऊ म्हणतो, प्रिया, हे तुझ्या आवडीवर अवलंबून आहे बर का. तुझ्या आवडीवर अवलंबून आहे, तुला काय करायचे आहे. आता या ठिकाणी अश्विनी मॅडम कशी सुरुवात कराल बघा. हे सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य, हे तुझ्या आवडीवर आहे, आवडीवर अवलंबून आहे, तुला काय करायचे आहे. मग तुला काय करायचे आहे याने सुरुवात करू आपण. मग काय म्हणजे व्हॉटनी वाक्य सुरू, व्हॉटनी वाक्य सुरू. व्हॉट डू यू, हा, बोला बोला. वॉन्ट, व्हॉट डू यू वॉन्ट टू डू, म्हणा. हा, इट डिपेंड्स, इट डिपेंड्स ऑन युअर चॉईस. आवडीवर म्हणून
ऑन युअर चॉईस. मग चॉईस म्हणा किंवा लाइकिंग म्हणा, असं म्हणा, व्हॉट डू यू वॉन्ट टू डू, इट डिपेंड्स ऑन युअर लाइकिंग किंवा इट डिपेंड्स ऑन युअर चॉईस. है ना? आलं का लक्षात? एकदम काय काय हा, व्हॉट डू यू वॉन्ट टू डू, इट्स युअर चॉईस चालेल ना? इट्स युअर चॉईस असं पण चालेल, इट डिपेंड्स ऑन युअर चॉईस असंही चालेल, दोन्ही चालेल. म्हणजे ऍक्शन कॉलम पण येईल आणि इन्फॉर्मेशन कॉलम पण येईल सिम्पल प्रेझेंट टेन्स वाला. पुन्हा बोलून दाखवतो बरं का. व्हॉट डू यू वॉन्ट टू डू, इट्स युअर चॉईस, म्हणजे इट इज युअर चॉईस एक तर असं, किंवा व्हॉट डू यू वॉन्ट टू डू, इट डिपेंड्स ऑन युअर चॉईस. है ना? असं दोन्हीपैकी होऊ शकतं. आता मनीषा चव्हाण मॅडम तुम्ही सांगणार आहात. प्रिया म्हणते आहे, जरा म्यूट करा सर्वांनी, म्यूट करा, मागचा आवाज येतोय जरा. सांगितलं की ओपन करा प्लीज. ओके. प्रिया म्हणतीये, मला स्थिरता हवी आहे, पण मला काहीतरी नवीन पण शिकायचे आहे. ती म्हणते मला स्थिरता हवी आहे. मग या ठिकाणी हा बोला मॅडम. हा, समथिंग न्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. पहिल्याच खेपेमध्ये परफेक्ट उत्तर दिलेलं आहे. त्याने सांगितलं आहे, एक मिनिट, त्या आय वॉन्ट स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता, स्टॅबिलिटी, आणि हवा आहे म्हणजे वॉन्ट. मग वाक्य कसं होतं, आय वॉन्ट स्टॅबिलिटी. ओके. पण मला काहीतरी नवीन शिकायचे, बट आय वॉन्ट टू लर्न समथिंग न्यू. आय वॉन्ट टू लर्न समथिंग न्यू, शिकायचे आहे. दोन्ही वाक्यांमध्ये इच्छा व्यक्त केली आहे म्हणून वॉन्ट आलेला आहे बघा. आय वॉन्ट स्टॅबिलिटी अँड ऑल्सो आय वॉन्ट टू लर्न समथिंग न्यू, असं या ठिकाणी प्रिया म्हणाली. त्यानंतर जयश्री होले मॅडम, आता बसमध्ये नाहीये ना तुम्ही? आता सांगा बरं का. तर मग भाऊ म्हणतो, तू युपीएससी किंवा एसएससी ते चुकून आलं, एमपीएससी म्हणत होते ते बरं का. तू युपीएससी किंवा एसएससी सारख्या परीक्षेचा विचार केला आहेस का? सांगा मॅम. ओके, थांबा आता 2 मिनिट थांबा. इथं म्हटलंय तू युपीएससी किंवा हा हा, तर इथं शूडचा काही गरज नाही. हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. प्रश्न असल्यामुळे हॅवनेस होणार. हॅव यू, हॅव यू थॉट. हा, तर असं म्हणा, हॅव यू थॉट अबाउट एक्झाम्स लाईक यूपीएससी आणि एमपीएससी. हा लाईक अलीकडे या. हा, हॅव यू थॉट अबाउट एक्झाम्स लाईक यूपीएससी आणि एमपीएससी. गॉट इट? या. आता पुढे ज्योती साष्टे मॅडम, तुम्हाला आता उत्तर द्यायचंय. वाक्य आहे, प्रिया म्हणते हो, पण मला वाटते की त्या खूप कठीण असतात. प्रिया म्हणते हो, पण मला वाटते त्या खूप कठीण असतात. ओके मॅम. ज्योती षष्ठी मॅम आहात ना तुम्ही? Yes. सांगा. हा, आय थिंक दॅट एक्झाम्स आर डिफिकल्ट. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आज बोललात का तुम्ही कस्टमरशी? उद्या बोलणार का? बरं, ठीक आहे, ठीक आहे, व्हेरी गुड. हा हा हा, येस येस, परफेक्ट एकदम. आता येस, अँड यू आर राईट. ओके. आता मनीषा भोसले मॅडम, तुम्ही सांगायचं पुढचं बरं का. भाऊ म्हणतो कठीण असतात, पण योग्य तयारी केली तर शक्य आहे. मनीषा भोसले मॅडम. हा, इट इज पॉसिबल, इट इज पॉसिबल. शक्य म्हणजे पॉसिबल. हा, तर मग आता तुम्ही आता वाक्य जे सांगितलं, ते वाक्य तुम्ही असं सांगितलं,
की कठीण असतात. हा, इट इज डिफिकल्ट किंवा दे आर डिफिकल्ट. पण पुढे म्हणले पण योग्य तयारी केली तर, बट राईट विथ द राईट प्रिपरेशन इट इज पॉसिबल. योग्य तयारी म्हणजे राईट प्रिपरेशन आहे ना. विथ राईट प्रिपरेशन इट इज पॉसिबल असं म्हटलेलं आहे. मग प्रिया म्हणते आणि खाजगी क्षेत्रात कोणते पर्याय आहेत. आता इथे उत्तर देणार आहेत आपल्याला मनीषा चव्हाण मॅडम. झाले का तुम्ही आधी? हा, झाले. ओके. सारिका मॅडम सांगा. तिने विचारलंय आणि खाजगी क्षेत्रात कोणते पर्याय असतात. कोणते म्हणजे अँड प्रायव्हेट प्रायव्हेट सेक्टर. हा, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. बरोबर सांगितलं. अँड व्हॉट आर ऑप्शन्स इन प्रायव्हेट सेक्टर. मग भाऊ म्हणतो तू MBA करू शकतेस किंवा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करू शकतेस. या ठिकाणी आपल्याला सांगणार आहेत, आपल्याला श्रद्धा मॅडम सांगते. श्रद्धा मॅडम या, ऑडिओ चालू करा. हा, हा. और कोर्स लाईक डिजिटल मार्केटिंग. हा, आता इथे थोडा एक ऑप्शन सांगतो बरं का. यू कॅन डू MBA चा डूच्या जे परस्यू पण म्हणतात. यू कॅन परस्यू MBA. डूच्या जे परस्यू वापरतात बरं का बऱ्याच वेळा. डू चुकीचं नाहीये, पण परस्यू म्हणू शकता. यू कॅन परस्यू MBA और कोर्स लाईक डिजिटल मार्केटिंग, है ना. मग आता प्रिया म्हणते ते सांगणार आहे आपल्याला. कोण सांगणार आहे आपल्याला? प्रतिभा दाते मॅडम. तुमची रेंज आहे का मॅम? प्रतिभा दाते मॅडमची रेंज आहे का पहिलं बघू आपण, नाही तर पुढे जाऊ. मॅम आहे का रेंज? नाहीये बहुतेक. ओके. प्रतिभा ननावरे मॅडम, आता तुम्ही सांगायचं बरं का. काल तुम्ही नव्हत्या संध्याकाळी. प्रिया म्हणते हा, काल वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता केक खायला, पण तिथे नोकरीची सुरक्षा थोडी कमी असते. प्रायव्हेट सेक्टर बद्दल बनते बरं का ती प्रिया, पण तिथे नोकरीची सुरक्षा थोडी कमी असते. काय म्हणाल मॅडम? बट इज लेस. लेस म्हणला तरी चालेल. हा, इन प्रायव्हेट सेक्टर हा, जॉब सिक्युरिटी इज लेस. चालतंय, काय हरकत नाही, सोप्या भाषेत बोललो आपण. आता मग पुढे सांगणार आपल्याला नीता मॅडम. नीता मॅडम, तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही कारण मला 8 वाजले तर पहिल्या कार्यक्रमाला. सो दॅट्स वाय आय कुड नॉट अटेंड युअर प्रोग्राम, बट वी हॅव सीन इन न्यूजपेपर ऑल्सो. बरं, चालेल. चालेल, मग नंतर सांगा. एक मिनिट, मी पेज बदलतो आता. माझा पेज जरा लांब गेले आज. बरेच लोकांचं आलेलं आहे ना अभ्यास. पेज लांब गेला आहे. 2 मिनिटं मला बघू द्या कुठं गेलाय. 1 2. हा, 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 पुढे क्वेश्चन होता का? हा, आहे का? हा, मग इजंट इट. बरोबर. पूर्ण म्हणा बरं एकदा. हे वाक्य पूर्ण म्हणा बरं एकदा. हा, शाबाश, व्हेरी गुड. आता बघा. हा, हा, अगदी अगदी. जॉब अशुरन्स अतिउत्तम. काहीच प्रॉब्लेम नाही. जॉब अशुरन्स सुद्धा म्हणू शकता. आता आपल्याला सांगणार आहेत रत्ना मॅडम. रत्ना पवार मॅडम सांगतील बरं का.
भाई म्हणतो, हो, पण तिथे अधिक वाढीच्या संधी असतात. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये सिक्युरिटी कमी असते, पण वाढीच्या संधी अधिक असतात. तर ते कसं घ्याल तुम्ही? देर वेर नको, देर आर. हा. हा. टू ग्रो. अगदी बरोबर. देर आर मोर अपॉर्च्युनिटीज टू ग्रो, किंवा देर आर मोर ग्रोथ अपॉर्च्युनिटीज म्हणलात तरी चालेल. उत्तम. व्हेरी गुड. आता सर्वजण तयार झालेले आहेत असं दिसायला लागलेलं आहे. आता श्वेता मॅडम, तुम्ही सांगायचं बरं का. मग प्रिया म्हणते, मला वाटतं की मी दोन्हीसाठी तयारी करेन. मला वाटतं. हा. आवाज मध्ये कट झालाय का सांगा बरं जरा. कट झालाय का येतोय? येतोय. येतोय. बरं, मग आता कोण सांगणार आहे बरं? थांबा 2 मिनिटं. आता सांगणार आहेत, मी कोणाचं नाव घेतलं होतं आता? हा, श्वेता मॅडम सांगा. श्वेता मॅडम आहेत का तुम्ही? आर यू देअर मॅम? अदरवाईज आय विल गो फर्दर. एक मिनिट. एक मिनिट. हा, आता येतोय का आवाज? बरं, आला का आता आवाज? बघा बरं. आवाज आला का सांगा मला कोणीतरी. हा, हा, येस. मग आता या ठिकाणी आपल्याला, मला वाटतं मी दोन्हीसाठी तयारी करेन. मला वाटतं मी दोन्हीसाठी तयारी करेन. हा. मग आता काय घेणार? कोण घेणार बरं? श्वेता मॅडम नाहीत बहुतेक. स्मिता चव्हाण मॅडम कोण आहे सांगा. स्मिता फाले मॅडम. बरं बरं, चालेल. ठीक आहे, ठीक आहे. सांगा, 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 सांगा. सांगा. ओके. आय विल. बर. आता रेणुका बावधाने मॅडमनं सांगितलं होतं का मी बोलायला? एक मिनिट थांबा. रेणुका बावधाने, हा थांबा. हा, बोला. बावधाने मॅडम बोला. हम्म. हा. बस बस बस, व्हेरी गुड. आय थिंक आय विल प्रिपेअर फॉर बोथ. हा. आता थांबा 2 मिनिटं. आता मी सांग आता स्नेहल कडलक मॅडम सांगा. सगळ्यांचे राऊंड होतील, डोंट वरी. स्नेहल कडलक मॅडम, तुमचं वाक्य आहे. भाई म्हणतो, हा सर्वोत्तम निर्णय आहे, त्यामुळे तुझे पर्याय खुले राहतील. काय म्हणतो बघा. हा सर्वोत्तम पर्याय, हा सर्वोत्तम निर्णय आहे. हा, कोण सांगणार आहेत का? आता कोणाचं नाव घेतलं होतं बरं? थांबा जरा. हो, कोण बोलतोय? नीता मॅडम सांगा. हा, बोला बोला, नीता मॅडम बोला. हा, येस, बोला मॅम. अरे चा, हा. दिस. हम्म. हा. ओ. ओके. राहतील, विल बी ओपन. ओके. मग आता इथं आपल्याला मॅडमने सांगितलंय. आता आपल्याला या काय झालंय, मध्ये एक सारखा फोन येतोय, तो फोन आला की रेंज जाते जरा. पण आता येतोय का? येतोय ना. हा. आता एकदम क्लिअर येईल बघा. आता आला का? हा. आता आला.
आता आला. स्वप्नाली बाले मॅडम, सांगा बरं या वाक्याला काय म्हणायचं? हा सर्वोत्तम निर्णय आहे. त्यामुळे तुमचे पर्याय खुले राहतील. हा, विल रिमेन ओपन. विल रिमेन ओपन. विल रिमेन ओपन. हा, त्यामुळे तुझे पर्याय. येस. दिस दिस डिसिजन इज द बेस्ट, सो दॅट युअर ऑप्शन्स विल रिमेन ओपन, असं ते वाक्य होणार आहे. ओके. आता पुढे. आता आपल्याला पुढे सांगतील मीनाक्षी गोसावी मॅडम, तुम्ही बोलणार आहात का? नाही. बर, सांगा. सांगा सांगा. हा, कॅन पण चालेल ना, शकते का? कॅन आय डू सम कोर्सेस ऑन ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आता या ठिकाणी तुमचं बोलून झालं की जरा म्यूट करा, कारण मागचे पण आवाज येतात ना, मग तुम्हाला डिस्टर्बन्स पण होऊ शकतो. आता मला मध्ये मध्ये एक फोन सारखा येत होता, तर मी कट करतोय तर परत करतोय, काय ऍडमिशन सारखा असेल, पण इथं रेंजला प्रॉब्लेम होतो फोन आला की, त्याच्यामुळे मध्ये कट झाला होता. बर, आता पुढे काय म्हटलंय मग बघा. तर ती विचारते, मी काही कोर्सेस ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करू शकते का? शकते का म्हणले कॅन किंवा कुडनी वाक्य सोडायचंय. कुड आय डू सम कोर्सेस ऑन ऑनलाईन प्लॅटफॉर्म, असं तिने विचारलेलं आहे. मग आता भाऊ काय म्हणतोय? नक्कीच. कोर्सेरा, युडेमी आणि एबीसी इंग्लिश एज्युकेशनच्या प्लॅटफॉर्मवरून कोर्सेस करा. मग याला इंग्लिशमध्ये सांगायचंय. आता हे अनुराधा देशपांडे मॅडम सांगा. हं? ओके. बरं. बरं बरं, चांगला प्रयत्न आहे. ज्योती साष्टे मॅडम सांगा. हम्म. ओके. गुड. थोडस इकडे तिकडे थोडं झालं, बाकी 99% बरोबर आहे. मनीषा भोसले मॅडम सांगा बरं. मनीषा भोसले मॅडम. हा. 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 You can do these courses on the platform like Coursera. On the platforms like मग Coursera, मग ABC अशी नावं घ्यायची. ओके. हा. मग शेवटी प्रिया म्हणजे, धन्यवाद भाऊ, तुम्ही मला खूप मदत केली. आता हे सांगतील आपल्याला नीता मॅडम. सांगा आता. नीता मॅडम. धन्यवाद भाऊ. हा. यू हेल्प मी मोर. तुम्ही मला खूप मदत केली. सांगा. सांगा. हा. मग हेल्पला ईडी लावला का? कारण साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. यू हेल्प. हेल्पड म्हणजे हेल्प. यू हेल्प मी अलॉट, असं झालं तिथे वाक्य. आता मी काय करणार आहे बघा, हेच कॉन्व्हर्सेशन वेगवेगळ्या प्रकारे मी बनवणार आहे. आता बघा, या कॉन्व्हर्सेशनचं पहिलं पान जे आहे ते आपण घेऊया पहिलं, किंवा इथून मागे जाऊ, चला काय हरकत नाही, याच पानावरून घेऊ. मी बघा, पहिलं वाक्य आहे ना, भाई म्हणतो हो, पण तिथे अधिक वाढीच्या संधी असतात. मग आता हे वाक्य मी असं म्हणणार आहे, हो, पण तिथे अधिक वाढीच्या संधी असतील. असतील म्हणलंय, आहेच्या ऐवजी असतील असं म्हटलेलं आहे. आणि हे आपल्याला सांगण्यासाठी मनीषा चव्हाण मॅडम येतील.
हो, पण तिथे अधिक वाढीच्या संधी असतील. सांगा मॅम. शाबास, व्हेरी गुड. मनीषा भोसले मॅडमने सांगितलं का हे वाक्य? हा हा हा, दोघींचं नाव मनीषा आहे ना. पण मनीषा भोसले मॅडम, यू यू आन्सर व्हेरी वेल. तुम्ही आधी काय इंग्लिश वगैरे काय केलं होतं? इंग्लिश मीडियम होतं काय? कसा काय बॅकग्राऊंड? चव्हाण चव्हाण चव्हाण. वा वा वा, खूप छान प्रगती आहे. फॅन्टॅस्टिक. व्हेरी गुड. या वेलकम. आणि करत राहा सर्वांनी, बरं का, सर्वांनी करत राहायचंय. क्लास संपला तरी हे घेतलेलं हातातलं कार्य सोडायचं नाहीये. आता इंग्लिश बोलण्याचा प्रॉब्लेम राहणार नाही. कायम तुम्ही संपर्कात राहणं गरजेचं आहे इंग्लिशच्या. ओके. आता पुढचं. मला वाटतं काय म्हणताय? विल विल बीच्या ऐवजी वुड बी पण होऊ शकतं औपचारिक पद्धतीने. असतं म्हणलं. आता वुड जो आहे ना, हा वुड मी तुम्हाला एकदा सांगितलं आहे ह्याच्यामध्ये, आपल्या रेकॉर्डिंग मध्ये आहे. पण तरी पण मी काय करेन, 2-3 दिवसामध्ये वूडच्या फॅमिली बद्दल पुन्हा एकदा समजून सांगेन मी तुम्हाला. कारण वूड जरा लोकांना नाही समजत आहे. तर मी वुड बी, वुड हॅव बीन, चारी फॉर्म मी तुम्हाला एकदा सांगतो समजून. ओके. हा. आता प्रिया काय म्हणते बघा. ती म्हणते मला वाटतं की मी दोन्हीसाठी तयारी करेन. तर इथे थोडं वाक्य बदलतोय. मला वाटतं त्याने दोन्हीसाठी तयारी केली असेल, असं मी वाक्य बनवलंय. पुन्हा ऐका वाक्य काय म्हणलं. प्रिया म्हणतेय मला वाटतं की त्याने, मीच्या ऐवजी त्याने दोन्हीसाठी तयारी केली असेल, असं समजा वाक्य झालं. तर मग आपल्याला मनीषा भोसले मॅडम सांगतील. काळ पहिल्यांदा कुठला आहे मॅडम सांगाल? ओके. फ्युचर मधला कुठला आहे? 4 फ्युचर आहेत बघा. सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. त्यातला कुठला आहे? हा, सिम्पल फ्युचर. बरं, बनवा वाक्य बरं इंग्लिश मध्ये कसं बनवताय? थोडं सांगू. हा, बरं सांगता. हा, मला वाटतं की त्याने दोन्हीसाठी तयारी केली असेल. ओके. प्रयत्न चांगला केलेला आहे. थोडीशी गडबड झाली आहे कारण काळ चुकलेला होता म्हणून. मी मुद्दाम नाही सांगितला. आता 2 मिनिटं मॅडम, आपण दुसऱ्यांना पण विचारू म्हणजे कुठं काय गडबड आहे कळेल. हा, काय म्हणताय? ही विल हॅज बीन म्हणलात का तुम्ही? हॅव बीन. ही विल हॅव बीन आणि पुढे काय म्हणलात? प्रिपेरिंग फॉर बोथ. नाही, काळ गेला पुढे. थोडासा गडबड झाला काळामध्ये. कोण सांगताय? हा हा, थांबा 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 थांबा. सारिका मॅडम बोला बरं. प्रिपेअरला थर्ड फॉर्म म्हणताय प्रिपेअरचा? हा, व्हेरी व्हेरी गुड. हा पूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि वाक्य बरोबर सांगितलं. आय थिंक दॅट ही विल हॅव प्रिपेअर्ड फॉर बोथ. म्हणजे हे पूर्ण भविष्य काळामधलं हेल्पिंग आहे. विल हॅव आणि क्रियापदाचं तिसरं म्हणजे प्रिपेअर्ड. येस. आता बघा पुढचं वाक्य. भैया म्हणतो हा सर्वोत्तम निर्णय आहे. तर यालाच आपण पहिलं बदलूया. भैया म्हणतोय हा सर्वोत्तम निर्णय होता. हा सर्वोत्तम निर्णय होता. आणि हे सांगण्यासाठी नीता मॅडम सांगा आता चला. हा सर्वोत्तम निर्णय होता. दिस वॉज द बेस्ट डिसिजन. व्हेरी गुड. आता स्वप्नाली मॅडम, सॉरी बरं का, मी तुम्हाला पाहिलंच नाही तुम्ही आलात ते. तुम्हाला विचारू आपण, बराच वेळ झाला तुम्हाला नाही विचारलंय. आता त्यामुळे तुमचे पर्याय खुले राहतील असं वाक्य होतं ना. तर त्यामुळे तुमचे पर्याय
खुले असतील. राहतीलच्या ऐवजी असतील. स्वप्नाली मॅडम सांगा. बिकॉज ऑफ दॅट. बिकॉज ऑफ दॅट. विल रिमेन ओपन असं म्हणा. विल बी म्हणलं ना की रिमेनला ईडी लावा लागेल. विल बी रिमेन्ड ओपन. खुले राहतील नाही का. विल रिमेन ओपन म्हणलं तर झालं. काय हरकत नाही. फक्त विल. ड्यू टू विच युअर ऑप्शन्स विल रिमेन. असतील ना. असतील म्हणले ना. येस 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 येस. विल बी रिमेन्ड ओपन. हा हा बरोबर. चालतंय चालतंय. व्हेरी गुड. आता विल बी येतं तर ओपनला ईडी लागणार. हा थांबा. एक मिनिट मॅडम. इथे तर गडबड अशी आहे. वाक्य आहे त्यामुळे तुमचे पर्याय खुले राहतील. या ठिकाणी राहतील म्हणजे हा साधा भविष्यकाळ दिसतोय आणि याच्यामध्ये ड्यू टू विच युअर ऑप्शन्स विल रिमेन ओपन. हे फक्त विल घ्या मॅडम. कारण हा साधा भविष्यकाळ दिसतोय. ओके. विल रिमेन ओपन. असतील नाही कमी राहतील. विल बी ओपन बरोबर आहे. मीच गडबडलो. मी राहतील सांगतोय. असतील असतील नाही का. येस 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 येस. सॉरी बर का. मी थोडासा गडबडलो. मी राहतील वर बोलत बसलो. ओके ओके फाईन. व्हेरी गुड. आता प्रिया म्हणते मी काही कोर्सेस ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करू शकते का. तर मी याला बदलतो बरं का. आता नीट आहे का मराठी वाक्य. मी काही कोर्सेस ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून करू शकले असते. मी प्रश्न काढून टाकलाय शेवटचा का. हे होकारार्थी वाक्य बनलंय. आणि हे वाक्य पुन्हा ऐका काय झालं ते. मी काही कोर्सेस ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून करू शकले असते. शकले असते असा एंड घेतलेला आहे आपण. आणि या ठिकाणी श्रद्धा मॅडम तुम्ही प्रयत्न करा. अरे वा वा. कुठे. फिरायला का. अरे ओके 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 ओके. या जाऊन या जाऊन या. ओके. आल्यावर चालतं चालतंय. ओके व्हेरी गुड. आता बघा. या ठिकाणचं वाक्य आता आपल्याला रेणुका बावधाने मॅडम. थांबा जरा. रेणुका बावधाने मॅडम तुम्ही वाक्य ऐकलंय का. का पूर्ण सांगू मराठीमध्ये. ऐका वाक्य. मी काही कोर्सेस ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करू शकले असते. सांगा. प्रयत्न करा. बिनधास्त चुकू द्या. मी सांगेन नंतर उत्तर. तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा. काय काळजी करू नका चुकण्याची. चुकू द्या. तुमच्या मनात काय आहे ते सांगा. मी काही कोर्सेस ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून करू शकले असते. ओके. रेणुका मॅडम आर यू स्टक. बर चालेल. जयश्री होले मॅडम सांगा. आय विल डू का. नाही थोडं चुकतंय. आता जो नो गडबड झाली. कोण आता म्हणतो सांगू का. हा मग सांगा. सांगा. हा हा. हम्म. हा मला सांगा मॅडम तुम्ही कुड हॅवचा का वापर केला. अच्छा बर. या दरम्यानच्या काळामध्ये वहीत मागे जाऊन बघण्याचा काय ट्राय बी केला का.
पण अंदाज बरोबर बसलेला आहे तुमचा आणि बरोबर उत्तर आलेलं आहे. शकले असते म्हणताना कुड हॅवचा वापर होऊन क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर होतो. आय कुड हॅव डन ऑनलाईन आय कुड हॅव डन सम कोर्सेस ऑन ऑनलाईन प्लॅटफॉर्म. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता पुढचं वाक्य बघा. वेळ संपत आलेली आहे तरी पण मी घेतो वाक्य. वाक्य आहे बघा. हा. धन्यवाद भाऊ, तुम्ही मला खूप मदत केली. तर आता बघा, धन्यवाद काढून टाकू. भाऊ, तुम्ही मला मदत करायला पाहिजे होती. भाऊ, तुम्ही मला मदत करायला पाहिजे होती. या ठिकाणचं वाक्य सांगण्यासाठी आपण इन्व्हाइट करतोय प्रतिभा ननावरे मॅडम. थँक्यू काढले. ओके, व्हेरी गुड ट्राय. पण उत्तर वेगळं आहे. आता आपण बोलूया. ज्योती साष्टे मॅडम सांगताय. हा. यू शुड हॅव हेल्प मी म्हणायचं तुम्हाला. हा, यू शुड हॅव हेल्प आयडी लागतो, पण यू शुड हॅव टू म्हणलंय का? हा बोला ज्योती मॅडम, काय म्हणताय? यू वुड हॅव बीन हेल्प मी. बर. आणि आता मला वाटतं कोणी सांगितलं बरं, मनीषा चव्हाण मॅडम सांगितलं यू शुड हॅव हेल्प मी. बरोबर ना? बर, मग शुड हॅव का घेतला? पश्चाताप किंवा खंत. एखादी घटना मनाप्रमाणे नाही घडलेली आहे, अपेक्षेप्रमाणे नाही घडलेली आहे, म्हणून शुड हॅवचा वापर झालेला आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. मनीष चव्हाण मॅडम, डुईंग वेल. फॅन्टॅस्टिक. अजून एक वाक्य आता घेऊ आपण बरं का. आता पुढच्या पानावर जायला वेळ कमी असल्यामुळे यात एक बदल मी ऍड केलं.